देशाचे लोक तिकडे रिप्रेझेंटेटिव्ह होते, जेव्हा आपल्याला एक म्हणतात आपण टेक्नॉलॉजीचे हब म्हणून भारताला बघत असताना आज आपला असं इन्सल्ट करताय देश, त्याचा आपण विरोध करतोय. हे नीच कांग्रेसवाले ह्यांना कधी देश माफ नहीं करना है. एआई समिट में किरकिरी की है कांग्रेस के लोगों ने, उसके खिलाफ आप लोग विरोध प्रदर्शन कर रहे हैं. जरूर 100% करेंगे. ये नीच कांग्रेस वाले कभी नहीं सुधरेंगे. इनको देश का रेस्पेक्ट, देश का स्वाभिमान इनको कभी कुछ पड़ा नहीं. ये जो है कांग्रेस वाले, इनको देश के लोगों ने नकारा है और हमेशा के लिए नकार देंगे. बघा, सरकार कोणाचे असू दे, भारतीय जनता पार्टी एक राहुल गांधी आपण पाहतो हे सर्व पदाधिकारी आहेत जे काही गटाने ते काँग्रेस टिळक भवन या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि आता काँग्रेस टिळक भवन या ठिकाणी आहेत ते थेट आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. पहिल्या कार्यकर्त्यांना काही अंतरावरती पोलिसांनी रोखलेलं होतं, बॅरिकेडिंग केलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना थांबवून ठेवण्यात आलेलं होतं. परंतु आता जर पाहिलं तर हे सर्व पदाधिकारी आहेत ते आता टिळक भवन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि टिळक भवनच्या सरळ थेट समोरच हे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. महिला पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. हे सर्व भाजपचे पदाधिकारी आहेत आणि ह्याच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे आंदोलन आहे ते तीव्र करण्यात आलेलं आहे. दिल्ली येथे देखील असंच आंदोलन आहे ते झालेलं होतं. कपडे उतरून ज्या पद्धतीने आंदोलन केलंय, ह्यांना राजकारण महत्वाचे, देश नाही. आज आपले भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्ता आपण म्हणतो नेशन फर्स्ट म्हणतो, नंतर आपल्यासाठी पार्टी आहे. पण काँग्रेस हीच पार्टी आज विश्वाच्या समोर आपला मान खाली कसं करता येईल आपण विरोध करतोय. आपण पाहतोय या ठिकाणी सर्व या महिला पदाधिकारी आहेत त्यांना आता या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. महिला पोलीस अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि याच पोलिसांच्या माध्यमातून या पदाधिकारी आहेत त्यांना आता ताब्यात घेण्याची धरपकड आहे ती सुरू झालेली आहे. काही पदाधिकारी आहेत भाजपचे ते या ठिकाणी टिळक भवनवरती गनिमी कावा करत पोहोचलेले होते आणि गनिमी कावा करत त्यांनी हे आंदोलन आहे ते काँग्रेसच्या टिळक भवन समोर येऊन करण्यात ते आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्याला पाहायला मिळतात हे सर्व पदाधिकारी आहेत जे या ठिकाणी उपस्थित झालेले होते. काही पदाधिकारी या आधी आलेले होते, त्यांना काही अंतरावरती टिळक भवन या ठिकाणी बॅरिकेडिंग करून थांबवण्यात आलेलं होतं. या सर्व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या नंतर आता महिला पदाधिकारी आहेत ते काही अंशी टिळक भवन या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि टिळक भवन नंतर आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिसांच्या माध्यमातून सर्व या आंदोलनकर्त्यांची धरपकड आहे ती सुरू आहे. परंतु एकच या ठिकाणी घोषवाक्य आहे, या ठिकाणी घोषणा आहेत त्या कार्यकर्त्यांच्या कायम या ठिकाणी सुरू आहे आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये हे सर्व आंदोलन आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहेत. आपण पाहतोय त्यांना गाडीमध्ये या ठिकाणी बसवण्यात येत आहे आणि ह्याच ठिकाणाहून त्यांना आता पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येणार आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे, काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. राहुल गांधी यांनी माफी मागावी असं देखील काही पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि याच अनुषंगाने दिल्लीत देखील मोठ्या स्वरूपात हे आंदोलन आहे ते झालेलं होतं आणि हे आंदोलन या ठिकाणी झाल्याच्या नंतर आता मुंबईतील टिळक भवन या ठिकाणी हे आंदोलन आहे ते पार पडत आहे आणि टिळक भवन या ठिकाणी आंदोलन होत असताना सर्व पदाधिकारी आहेत त्यांची आता धरपकड पोलिसांनी केलेली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येत आहे. ही सर्व आपण जर परिस्थिती पाहिली तर काँग्रेस टिळक भवन या ठिकाणचे होते आणि काँग्रेस टिळक भवन या ठिकाणी जोरदार हे आंदोलन आहे ते भाजपच्या वतीने आज करण्यात आलं. राहुल गांधी हे देशविरोधी वक्तव्य करतायत असं देखील त्यांचं म्हणणं होतं. त्यासोबतच जेवढ्या काही राहुल गांधी यांनी मोदींचा विरोध केला त्याच्यापेक्षा जास्त देशाचा विरोध आहे तो ते करत आहेत असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून त्यांना आता सर्व पोलिसांनी धरपकड केलेली आहे. या ठिकाणाहून त्यांना पोलीस स्थानकात घेऊन चाललेले आहे. व्हिडिओ मोहन सोबत निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.